गुप्तधन. संध्याकाळच्या सुमारास रानामळ्यातून दमून भागून आलेली मंडळी देवदर्शनासाठी गावच्या मध्यभागी असलेल्या मारुतीच्या देवळात गेली. तेव्हा त्यांना कुणी एक परका माणूस भुईवर झोपलेला आढळला. त्याच्या अंगावर असलेल्या कपड्याच्या चिंध्या झाल्या होत्या. पाय धुळीने माखले होते. दोन्ही कोपऱ्यामध्ये डोकं दाबून तो शांत झोपला होता. अंगावरच्या कपड्याखेरीज त्याच्यापाशी काहीही नव्हतं. पायात पायतान नव्हतं की जवळ एखादं घोंगडं नव्हतं. जमलेल्या मंडळीतील एक जणानं त्याला पाहिलं आणि म्हटलं, "कोण निजलं या ते?" त्याची झोप इतकी गडद होती की 2-3 वेळा हाका मारल्या. खांद्याला धरून हलवलं तरी तो जागा झाला नाही. तेव्हा म्हातारा सोनार उठवणाऱ्याला म्हणाला, "अर, का झोपमोड करताय त्याची आ?" उठवणारा म्हणाला, "माणूस परगावचा दिसतोय बाबा, चौकशी करायला पाहिजे. जागा झाला म्हणजे करा. तुम्हाला कोण नाही म्हणतंय का? दर्शनासाठी बाया माणसं येतील बामणांची, आणि हा असा निजला या अंधारात. तुम्ही असं कसं म्हणता? चौकशी केली पाहिजे, उठवलं पाहिजे. अरपर झोपलेल्याला उठवू नये. कुणीतरी माणूस ठेवा ना इथं, आणि जाग आल्यावर करा चौकशी." पण तरण्या मंडळींना म्हाताऱ्या सोनाराचं सांगणं पटलं नाही. गावात अलीकडं चोऱ्यामाऱ्या फार होत होत्या. नवका माणूस परकून घेणं भाग होतं, नाहीतर फुक्कट दगाफटका व्हायचा. सोनाराला उडवून लावून पोरांनी त्या पाहुण्याला गदागदा हलवलं. मोठमोठ्यानं हळ्या मारल्या. "अव पाहुणं, ओ, जाग व्हा, जाग व्हा." बराच गोंधळ झाला. तेव्हा पाहुणा जागा झाला आणि उठून बसला. आजूबाजूला जमलेल्या पोरांकडे एका डोळ्याने बघू लागला. पोरं म्हणाली, "काय राव, झोप काय हाय का स्वांग? 4 घंटा झालं आम्ही हळ्या मारून मारून दमलो, तरी तुम्ही आपलं गपच मेल्यावानी." यावर पाहुणा काहीच बोलला नाही. उशाला पटका घेऊन नाकागळ्यात आलेला घाम पुसू लागला. दुकणेकरासारखा कण्हू लागला. पोराने विचारलं, "कोण गाव?" पाहुण्यानं सावकाशीनं उत्तर दिलं. त्याचा आवाज मेंढरासारखा होता. "लांबचा आहे मी." "तरी पण नाव असेलच की गावाला. लांब तिकडं म्हैसूराकडं गाव आहे, सुमाशी." पोरांना भूगोल फारसा ठाऊक नव्हता. गावाची विशेष चिकित्सा झाली नाही. "कुणीकडं निघालाय?" "चाललोय आपला असाच, पोटाच्या मागं." "का बरं, दुष्काळ आहे का तिकडं?" "हो, पोटानं मरायला लागलो तर काय करायचं आपल्या मुलकात राहून." "नाव काय?" "हुसेन." "जात?" "आपली हीच की, मराठ्याची." "आ, मग गाव नाव हे असं कसं बरं? आमच्याकडं वैदू महार लोकात असतं हे नाव." पाहुणं म्हणाला, "आमच्या मुलकात मराठ्यातही असतं." अशी बोलाचाली झाली आणि पाहुणा पुन्हा मुरगळून झोपला. पोरं म्हणाली, "दमलं या वाटचालीनं. उठाला बी मिळालं नसल, पडू द्या निवांत. सकाळच्या पारीत जाईल आपल्या वाटेनं निघून." पण सकाळी पाहुणा निघून गेला नाही. देवळात खुडूक कोंबडीसारखा बसून राहिला. संध्याकाळी देवळात उजेड नसल्यामुळे त्याचा चेहरा नीट दिसला नव्हता. तो आता दिसत होता. त्याची डोकी फार वाढली होती. दाढीही. चेहरा निबर होता. कपाळ व नाक याच्या मानानं तोंड हनुवटी लहान होती. हनुवटी तर फार आत गेली होती. शिवाय एक डोळा पिचका होता आणि दातही थोडंसं पुढे होते. ऊन वर आल्यावर तो उठला आणि गावात भाकरी मागत हिंडू लागला. कुणी 2 कोर दिली, ती घेऊन ओढ्याकाठी गेला. भाकरी खाऊन वर गटागटा पाणी प्याला आणि पुन्हा जाऊन देवळात पडला. 4 दिवस त्याचा हा क्रम चालू राहिला. तेव्हा गावचा पाटील म्हणाला, "अर, हातापायानं धड असून भाकरी मागून का खातोस? काय कामधंदा कर." "मालक, शेतकीतल्या कामधंद्याची माहिती मला नाही. दुसरं काय काम तुम्ही द्याल तर करीन." "शेतकीच्या कामाशिवाय खेड्यात काम कुठलं मिळणार?" पाटलानं आणि गावच्या 4 मंडळींनी विचार केला. गावात एकुलता एक गुरव होता. तो गाव सोडून आपल्या सासरवाडीला जाऊन राहिला होता. मारुतीच्या दिव्याची आणि पाण्याची व्यवस्था नीट होत नव्हती. तेव्हा पाटलानं पाहुण्याला विचारलं, "देवाचं देऊळ चारवशील का? वेळेवर दिवा पाणी करशील का?" "करीन मालक." "मग कर.
आणि गावात पीठ मागून खा. पाहुणा गुरवकी करू लागला. सकाळच्या प्रहरी तो लवकर उठे. गावकऱ्यांनी दिलेली धोतर तांब्या घेऊन ओढ्यावर जाई. स्वच्छ आंघोळ करून देवाला पाणी घाली. हातात टोपलं घेऊन पीठ मागे. त्याची पीठ मागण्याची तराई वेगळी. न बोलता सवरता तो आपल्या घरासमोर उभा राही. जेव्हा कोणी बघे तेव्हा कळे की हा पीठ मागायला आला आहे. मग मुठभर पीठ त्याच्या टोपल्यात पडे. वाढणारी म्हणे, "अरे गप्प उभा का राहतोस? हाय तेच जा. आम्ही ओळखायचं कसं तू आलायस हे?" पण त्यानं आपला ठेका सोडला नाही. न बोलता तो पीठ गोळा करी. दोन्ही वेळच्या जेवणापुरतं झालं की जास्ती घरं मागत नसे. देवळाच्या पाठीभिंतीला आडोसा करून तिथं त्यानं आपलं बिऱ्हाड केलं होतं. 3 दगडाच्या चुलीवर 4 भाकरी भाजून तो त्या खाई. कालवण आहे नाही त्याची फिकीर करत नसे. दर शुक्रवारी देव सारवून लख्ख करीत असे. संध्याकाळी गाभाऱ्यात दिवा लागायला कधीच चुकून राहत नसे. आपलं काम बजवल्यावर गावात गटाकळ्या घालीत तो कधी हिंडत नसे. फारसा कधी कुणाशी बोलतही नसे. महिना 15 दिवस गेले आणि गावकऱ्यांना नव्या गुरुवाविषयी आदर वाटू लागला. दाढी वाढवलेल्या आणि कुणाशी फारसं न बोलणारा हा माणूस खरोखरीच कुणीतरी देवमाणूस असावा अशी बोलवा उठली. लोक त्याला बुवा म्हणून हाक मारू लागले. म्हातारा पाटील एकदा एकटाच घरी असताना बुवा पीठ मागायला गेला आणि टोपलीत पीठ पडलं तरी इकडं तिकडं रका बघत राहिला. पाटलाला काही कळेच ना. बराच वेळ असा उभा राहिल्यावर बुवा पाटलाला म्हणाला, "मला एकांती भेट." "आणि काय, कशासाठी?" हे न सांगता निघून गेला. पाटील मोठा बुचकळ्यात पडला. एकांती भेटण्यासारखं काय काम आहे या विलक्षण माणसाला? असं काय गुपित आपल्याला सांगायचे आहे? आणि ते रात्रीच का? एकांती का? तसं म्हटलं तर आत्ताही मी इथं एकटाच होतो. मग तो इथं का बोलला नाही? आपल्याला हा जुना पुराणा वाडा त्यानं असा रका न्याहाळून का बघितला आणि का कान टोकारले? ही काय भानगड आहे? यात काही फसवाफसवी डावसाव तर नाही? पाटील हबकला. पण जिज्ञासाही दाबता येईना. होईना करता करता मध्यरात्रीला उठून तो बुवाकडे गेला. भल्या मोठ्या लाकडाचा ओंडका पेटून बुवा शेकत बसला होता. त्यानं नुसती लंगोटी लावली होती आणि अंगावर घोंगडी पांघरली होती. पाटील गेला आणि बसला तरी तो काही बोलला नाही. वर डोळा करून त्यानं त्यांच्याकडे बघितलंही नाही. कसल्या तरी चिंतनात असल्यासारखं उगाच बसून राहिला होता. बाहेर गडद काळोख होता. थंडी अंगाचे चावे घेत होती. गाव गप्पगार होतं. बराच वेळ बसला तरी बुवा बोलला नाही. तेव्हा जागच्या जागी चुळबुळ करीत पाटील हलक्या आवाजात म्हणाला, "मला का बोलवलं होतं बुवा?" बुवा भानावर आला. डोळ्याची चमत्कारिक उघडझाप करीत त्यानं आपली दाढी गोंजारली आणि तो कुजबुजला, "तुला इकडे येताना कुणी बघितलं का?" "नाही." "मी बोलावलं आहे हे घरी बोललास का? बायकोपाशी, पोरांपाशी?" "नाही." "ठीक. तुला एक गोष्ट सांगतो. ती खरी म्हणशील का?" "म्हणीन. मारुतीरायाला साक्षी ठेवून सांगतो. ते नीट ध्यानात घे." "हां." पाटील बसल्या बसल्याच पुढं सरकला आणि कान देऊन ऐकू लागला. अगदी हलक्या आवाजात बुवा म्हणाला, "तुझ्या वाड्यात अपरंपार धन आहे. सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा आहे. रांजण आहेत. तुझ्या परसदारी त्या पेरूच्या झाडापासून विहिरीपर्यंत एक मोठा चर खणला आहे. तो दगडा चुन्यांनी बांधून घेतला आहे. त्याच्यावर आडव्या पहारी टाकलेल्या आहेत आणि त्यांना साखळदंड बांधून हे रांजण अधांतरी सोडले आहेत." पाटलाच्या छातीत कळ आली. त्याचं काळीज बेडकासारखं उड्या मारू लागलं. तसल्या थंडीतही त्याच्या कपाळाला घाम आला. बुवाच्या या सांगण्यावर काही बोलणं त्याला सुधरेना. वरचेवर मागं पुढं बघत तो गप्पच राहिला. अंगावरची गोंधळी सावरून बुवानं मान मोडली आणि तो नागासारखा डुलत बोलू लागला, "जेव्हा जेव्हा मी पीठ मागायला तुझ्या घरी येतो तेव्हा त्याला मला आवाज ऐकू येतो. पिंगळा बोलतो तसं ते बोलतं. मला विचारतं, 'मी येऊ का? मी येऊ का?' असं. हां, त्याशिवाय मी तुझ्यापाशी बोललो नसतो. आणि हे ध्यानात घे. हे धन तुला लाभण्यासारखं आहे." पाटलाला वेड्यासारखं झालं.
त्याचा बुवाच्या सांगण्यावर विश्वासच बसेना. म्हणजे बुवा खोटं बोलतो असं नव्हे, पण ते धन आपल्याला मिळणार ही गोष्टच त्याला पटेना. आपल्यासारख्या दळभद्राला हा साठा कसा लाभणार? एवढं बलवंत नशीब आपल्याजवळ कुठून असणार? वाडा जुना पुराणा होता. पूर्वज मोठे तलवार बहाद्दर होते. कधी कधी भीती कोनाड्यातून हत्यारे पत्यारे निघत. वाड्याला खाली एक भुयारही होतं. वाड्यात अमाप धन असणं ही गोष्ट मुळीच अशक्य नव्हती. पण ते आपल्याला मिळणार? एक गुटखा घेऊन पाटलानं विचारलं, खरं म्हणता बुवा, हे मला लाभल सगळं? अरे हां, तुला लाभल. मी तुला ते मिळवून देईन. खरं म्हणता बुवा, तसं जर कराल तर त्यातला पाव हिस्सा तुम्हाला देईन. मारुतीची आण. मी लबाडी करणार नाही. पाटलांच्या या काकुळतीच्या बोलण्यावर बुवा थोडंसं हसला आणि म्हणाला, देशील तेव्हा दे. तूर्त तंबाखू तरी काढ. पाटलानं तत्परतेने पिशवी काढून बुवाला चिमूट दिली. आपण खाल्ली. काही वेळ दोघंही गप्प झाले. इतका अपरंपार पैसा मिळाल्यावर पाटील फार बडा माणूस झाला. गावात त्याचा राजवाडा बांधला. आरसे महाल केला. उत्तम प्रतीचे घोडे ठेवले. नोकर चाकरांची रेलचेल केली. सोन्याच्या ताटात वाढलेले पंचपक्वान्न तो चवीनं खाऊ लागला. तेव्हा रूपवान दासी त्याला वारा घालू लागल्या. मोत्याचा तुरा लावलेला पागोटा घालून हातातली सोन्याची कडी वाजवीत तो घोड्यावरून निघाला. तेव्हा स्वारी बघण्यासाठी दारादारातून बायका उभ्या राहिल्या. त्यातली एक रूपवान बाई त्याला आवडली. तेव्हा शिपाई पाठवून त्यानं तिला वाड्यात आणवली आणि आपली पट्टराणी केली. तोंडातला गोना थुंकून मिशा साफ करीत बुवा म्हणाला, पण त्या अगोदर तुला त्या धनाला हात द्यावी लागेल. पाटील नंदी बैलासारखा मान हलवीत म्हणाला, तर त्या बगर ते कुठलं मिळायला? आता काय काय करावं ते तुम्ही सांगा, म्हणजे मी करतो. बुवानं थोडका विचार केला आणि सांगितलं, एक अख्खी कोंबडी नुसती तळलेली, 12 चपात्या, लिंबू आणि दारूचा मोठा शिसा रात्री परसदारी ठेव आणि गपगार झोप. जा, उठ, मला आता झोप आलीये, उठ. पाटलाला धुडकावून लावून बुवा मुरगाळून पडला. गोधडीत शिरला. फटाफटा जोडा वाजवीत अंधारातूनच पाटीलही वाड्यात आला आणि गपचिप झोपी गेला. उद्या रात्रीचा खाजाची व्यवस्था करण्याचं त्यानं निश्चित केलं. सकाळी उठून पाटलानं तालुक्याला माणूस धाडला आणि दारूचा शिसा आणला. घरातली कोंबडी सोलली आणि पाटलीनीकडून तळून घेतली. 12 चपात्या करून घेतल्या. त्याला चपचपीत तूप लावलं. पाटलीन म्हणाली, हे कशापायी? कुणी अंमलदार येणार आहे काय? तेव्हा पाटील तिच्यावर ओरडला, तू गप. कर म्हटल्यावर करावं. आगाऊ अक्कल दाखवू नये. बिचारी पाटलीन गप्प राहिली. सगळा माल मसाला करून तिनं रात्री जय्यत तयारी ठेवली. रात्री चांगला काळोख पडल्यावर बायकोला पोरांना झोप लागल्याची खात्री करून घेऊन पाटील उठला आणि खास परसदारी ठेवून गुपचूप झोपला. दुसरे दिवशी सगळं साहित्य नाहीसं झालं होतं. कोंबडीची हाडं किंवा मोकळी बाटली देखील राहिली नव्हती. पाटील मनी संतुष्ट झाला. म्हणाला, ठीक. धनानं खास घेतलं. रात्री बुवाकडे येऊन त्यानं ही सगळी कथा त्याला सांगितली. तेव्हा बुवा म्हणाला, तुला धन मिळणार यात संशय नाही. अधीरतेने पाटलानं विचारलं, मग कुठं आणि कधी करू? थोडका थांब. असा उतावळा होऊ नकोस. एवढ्यानं भागलं नाही. अमावस्या अजून 4 दिवस अवकाश आहे. तोपर्यंत खाजत इथं ठेव आणि आणखी काही गोष्टी मला करायच्या आहेत. त्यासाठी 50 रुपये मला दे. पाटील मुळीच कुरकुरला नाही. घरातले 50 रुपये आणून त्यानं बुवाच्या हातावर ठेवले आणि अवसेपर्यंत खास ठेवण्याचा नियम पाळू लागला. अमावस्येच्या रात्री फावडं कुदळ घेऊन पाटील बुवाकडे गेला आणि म्हणाला, चला, का मी एकटाच उकरू? ते का, मी येतो की बरोबर. हे बघ, बरोबर पेरूच्या झाडाखाली खोद. बराच खाली गेलास म्हणजे तुला एक भला मोठा नाग दिसल. नाग? हां, नाग. पिवळा धमक आणि त्याच्या अंगाचा घमघमाट सुटल. पण मग तो हात कसा लावू देईल पैक्याला? त्याची काळजी करू नकोस. मी बंदोबस्त केलाय. चल. अवसेच्या अंधारातून बुवा आणि पाटील वाड्याच्या परसदारी गेले.
पेरूच्या झाडाखाली येताच फावडं कुदं खाली ठेवून पाटलानं काकडा पेटवला आणि मातीत पुरून ठेवला. धनाची जागा दाखवून बुवा म्हणाला, हाण कुदं. धोतर खोचून पाटलानं कुदं हाणली. काकडाच्या प्रकाशानं आणि कुदीच्या आवाजानं पेरूवर बसलेली पाखरं अर्धवट जागी झाली आणि ओरडून फडफडली. पाटील सनसन कुदं मारीत होता आणि बुवा फावड्यानं माती ओढीत होता. न बोलता सवरता त्यांचं काम चाललेलं होतं. परसातल्या गवतातले किडे काकड्यावर झेपावत होते. ते जळत तेव्हा तडतडतड आवाज होई आणि जळका वास पाटलाच्या नाकपुडीत शिरे. कपाळावर आलेला घाम वरचेवर पुसत तो कुदळी मारत होता. बुवा माती ओढत होता. आता खड्डा चांगला कमरे इतका झाला होता. आत उतरलेला पाटील घाव घालण्यासाठी वाकला म्हणजे वरून दिसत नव्हता. ओलसर आणि कुबट वासाची माती, खडे यांचा ढीग पडला होता. त्यात बुवा गुडघ्या इतका रुतला होता. एखाद्या वेळी कुदळ दगडाखाली जाई आणि खणखण आवाज येई तेव्हा बुवा इशारा देई, सबूर सबूर. घाई का ओल्या मातीतून दानवी गोमी बाहेर पडत आणि पाटलाच्या उघड्या नडक्यावर चढत तेव्हा तो जोरात तंगड झाडी. असा प्रकार बराच वेळ चालल्यावर बुवा एकाकी म्हणाला, शब्बास, वर ये, वर ये. कुदळ थांबून आणि खड्ड्यातून मान वर करून पाटील बघू लागला तेव्हा बुवानं भला मोठा नाक शेपटाला धरून त्याच्या नाकासमोर आणला. पाटील भ्याला आणि भुक करून मागं सरला. तेव्हा बुवा म्हणाला, भिवू नकोस, मेलेला आहे. माझ्या मंत्रानं मी याला आतल्या आत मारला होता. उकरण्याच्या नादात तो तुझ्या कुदळीला अडकून वर आला आणि माझ्या फावड्याला लागला. बघितलास, या धनाचा मालक राखणदार आकारानं पिंढरीसारखा असलेला तो प्रचंड नाग बुवानं डोक्यावर हात धरून लोंबकळत खाली सोडला होता तर त्याचं डोकं जमिनीवर वितभर लोळत होतं. बघ, मी सांगितलं त्याची प्रचिती आली का? पाटलाने होकारार्थी मान हलवली. मग खोद, खाली धन आहेत बघ. पाटील खोदू लागला पण तोपर्यंत भली पहाट झाली. माणसाचं सावट घेऊ लागला. तेव्हा बुवा म्हणाला, आता पुरे कर, उद्या रात्री खोद. माझं काम संपलं. मी आता पुन्हा येणार नाही. तुझं तू काढ. आणि तो निघून गेला. दुसरे दिवशी रात्री काकडा पेटवून पाटील एकटाच खोदू लागला पण त्याला फार खोदावं लागलं नाही. आडव्या टाकलेल्या पहारीला साखळीनं बांधलेला रांजण त्याला लागला. काकडा जवळ करून पाटलानं झाकण उघडलं आणि आत पाहिलं. सगळा रांजण चिंध्याने भरला होता. जुन्या पाण्या कुबट आणि मळक्या चिंध्याने. बुवा नाहीसा होऊन 4-8 रोज झाले होते. संध्याकाळच्या वेळी मंडळी देवळात बसली होती. मुरा कुंभार म्हणाला, बुवा मोठा चमत्कारिक माणूस होता. आला काय, गेला काय, कुणाला पुसलं नाही, विचारलं नाही. केव्हा आणि कुठं गेला राम जाणे. म्हातारा सोनार पण म्हणाला, पण तो काही साधासुधा माणूस नव्हता. ज्ञानी योगी असला पाहिजे. भंगा शिंपी म्हणाला, असल बाबा. जायच्या अगोदर 8-4 रोज माझ्याकडं आला आणि भल्या मोठ्या बुचक्यात जुन्या फाटक्या चिंध्या घेऊन गेला. तळखंड्याला टेकून बसलेला पाटील एकाएकी तबकला. खरं म्हणतोस का भंगा? चिंध्या तुझ्याकडनं घेतल्या? हां तर, खोटं कशापायी सांगू? मुरा कुंभारालाही एकाएकी आठवण झाली. हां, माझ्याजवळ सुद्धा एक जुना रांजण घेऊन गेला एकदा. मोठा चमत्कारिक माणूस. मी विचारलं, हे कशाला बुवा? तर काहीच बोलला नाही. पलीकडे बसलेला रामा माळी सावरून पुढं आला आणि त्यानं आपला अनुभव सांगितला. आमच्या मळ्यात आम्ही नाग मारला, एक भला मोठा. तर तो सुद्धा बुवानं मागून नेला. काय केलं त्याचं कुणाला ठाव. औषध पाण्यासाठी नेला म्हणावं काय बरं. पाटील हे सगळे ऐकून काळा ठिक्कर पडला. बुवा गेला तरी तो अजून रात्री अपरात्री उठून परत उकरीत होता. धन जागा बदलल म्हणून ठिकठिकाणी खड्डे घेत होता. घाबऱ्या आवाजात त्यानं रामाला विचारलं, किती दिस झालं या गोष्टीला रामा? रामा म्हणाला, 8-12 रोज असत्याल.